ग्राहकांनी गुरुवारी नोटांची अदलाबदल आणि पैसे भरण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली होती। मात्र नागरिकांनो घाबरून जाण्याचं आणि घाई गडबड करण्याचं काही कारण नाही, कारण नोटा अदलाबदली करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे, तर पैसे भरण्यासाठीही तेवढीच मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे ग्राहकांनी संयम बाळगून आपल्या सोयीनं पैसे भरायला बँकेत जावं। तसंच आजपासून एटीएम देखील सुरू होणार आहेत। या माध्यमातून देखील तुम्हाला दिवसाला 2000 रुपये काढता येतील। त्यामुळे गोंधळून न जाता या नव्या बदलाला नागरिकांनी शांतपणे सामोरं जावं। रेल्वेच्या प्रवासासाठी 13 नोव्हेंबर नंतरचे तिकीट खिडकीवरील आरक्षणाचे निर्बंध हटवण्यात आलेत। मात्र रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ईसीएस द्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। 10,000पेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांसाठी हा नियम लागू करण्यात आलाय। काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी तिकीट खिडकीवर जाऊन रेल्वेची आरक्षित तिकीटं काढण्याची नामी शक्कल लढवली होती। एकाच कुटुंबानं काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवासाचं फर्स्ट क्लास एसीचं तब्बल 1.5 लाखांचं तिकीट आरक्षित केलं होतं। त्यामुळे हा प्रकार उघड झाला होता। एसी फर्स्ट क्लासच्या आरक्षणात 20% जास्त आरक्षण झाल्याचं पश्चिम रेल्वेच्या लक्षात आलं। त्यानंतर 13 तारखेनंतरच्या तिकिटांच्या आरक्षणावर निर्बंध घालण्यात आले होते। जैसे फर्स्ट एसी में मैं बात करूं तो 200 से 250 टिकट्स लगभग बनते थे 8 तारीख को जो बने थे, और ये आंकड़ा जो है 9 तारीख को लगभग 2200 के आसपास पहुंच गया। तो लगभग 750% से ज्यादा हाइक फर्स्ट एसी में नोटिस हुआ। और इससे ये आशंका हुई कि कुछ लोग जो अपना ब्लैक मनी है या तो उसको कन्वर्ट करने के लिए इस चीज को यूज कर रहे हों। उसके बाद रेलवे बोर्ड का एक आदेश जारी हुआ कि जोनल रेलवेज अगर इस तरह का नॉर्मल सर्ज अगर नोटिस होता है हायर क्लासेस में तो अपने लेवल पर अप्रोप्रिएट डिसीजंस वगैरह लें। तो उसी के तहत हमने ये डिसाइड किया है। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणनं नागरिकांच्या सोयीचा महत्त्वाचा निर्णय घेतला। आज रात्रीपर्यंत महावितरणच्या बिलाची रक्कम 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या रूपात भरण्याची मुभा महावितरणनं ग्राहकांना दिली आहे। मात्र अशा प्रकारे 4000 रुपयांपर्यंतचीच बिलं ग्राहकांना भरता येतील। तसंच महावितरणकडे या संदर्भात ग्राहकांनी फॉर्म भरून देणं आवश्यक आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महावितरणनं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे वीज बिल भरण्यातली ग्राहकांची मोठी अडचण दूर झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या 2-3 दिवसातच दिसायला सुरुवात झाली आहे। राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून 500 आणि 1000च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे। काल संध्याकाळी कर भरायला आलेल्यांकडून 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्याचा आदेश राज्य सरकारने दिले। तेव्हापासून पालिकांमध्ये कर भरण्यासाठी एकच झुंबड उडाली। पहिल्या 2 तासात कल्याण डोंबिवली महापालिकेत तब्बल 2 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झालाय, तर उल्हासनगर पालिकेच्या तिजोरीमध्ये 1 कोटी 3 लाखांची भर पडली। इकडे वसई विरारमध्ये 43 लाखांचा महसूल गोळा झालाय, तर धुळ्यामध्ये 13 लाख, तर जळगाव महापालिकेतही 16 लाखांचा महसूल गोळा झालाय। जालना नगरपालिकेतही कर वसुलीचे सगळे रेकॉर्ड मोडले जाण्याची शक्यता आहे। आज मध्यरात्रीपर्यंत कर भरण्यासाठी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत। त्यामुळे केंद्राच्या निर्णयामुळे वर्षानुवर्ष थकलेल्या करांचा भरणा झाल्यानं पालिका मालामाल होताना दिसतायत। रद्द झालेल्या 1000च्या नव्या रंगात आणि नव्या ढंगात पुन्हा एकदा जारी करण्यात येणार आहेत। केंद्रीय अर्थ सचिव शशिकांत दास यांनी नुकतीच दिल्लीत ही माहिती दिली आहे। याशिवाय 1, 2, 10, 20, 50 आणि 100च्याही नव्या नोटा बाजारात येणार आहेत, असंही गुरुवारी स्पष्ट करण्यात आलं। Clear that the legal tender status of the existing 100 rupee, 50 rupee and other denomination notes will continue to be legal tender. It is not as if that will be withdrawn or anything. From time to time, new series of notes are introduced. So therefore, new design features, the new design 100 rupee and 50 rupee other notes will be slowly infused into the market. But the existing notes will continue to be legally valid tender. बँकांमधले व्यवहार अनेक ठिकाणी सुरळीत पार पडले असले तरी काही ठिकाणी किरकोळ कुरबुरी झाल्याचं पाहायला मिळालं। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलासाठी मुंबईत बँका आणि पोस्ट ऑफिससमोर मुंबईकरांनी रांगा लावल्या होत्या। गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत या रांगा वाढतच होत्या। चेंबूर, घाटकोपर, मुलुंडमधल्या पोस्ट ऑफिसात 12:30 वाजल्यानंतर देखील रांगा होत्या, पण पोस्ट ऑफिसातली कॅश 3 तासातच संपल्याचं पाहायला मिळालं। 3 तास रांगेत उभं राहूनही नोटा बदलल्या न गेल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। नोटा बदलण्यासाठी सरकारनं बँकांसाठी काही नियमावली तयार केली आहे, पण काही ठिकाणी बँकांनी नियमावलीच धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं। बँकेत खातं नसतानाही पैसे काढण्याची मुभा असताना मुलुंडमधल्या काही बँकांनी असे पैसे काढण्यास नकार दिला। तसंच गर्दीचा फटका ज्येष्ठ नागरिकांनाही बसल्याचं पाहायला मिळत होतं।
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा फटका एपीएमसी ते पाहायला मिळाला. मार्केटमध्ये 30% भाजीपाला पडून राहिलाय. किरकोळ व्यापारी भाजी खरेदी करण्यास न आल्यानं भाजीपाला पडून राहिलाय, त्यामुळे व्यापाऱ्यांना फटका बसला. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय. काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याची चर्चा तर रंगू लागली, तर दुसरीकडे मंदिरातल्या अधिकृत देणगीत कमालीची घट झाल्याचं पुढे आलंय. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दररोज 1.25 ते 1.5 लाखांची रक्कम पूजा आणि देणगीच्या रूपानं अधिकृतरित्या जमा होते. मात्र 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर हा आकडा थेट हजारांवर आलाय. सिद्धिविनायक मंदिरात गुरुवारी दिवसभरात केवळ 14,000ची देणगी जमा झाली आहे. पुण्यात काळा पैसा उघड होण्याच्या भीतीनं चक्क कचऱ्यात हजाराच्या नोटा फेकून देण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कचरा गोळा करणाऱ्या महिलेला कचऱ्यात 1000च्या तब्बल 52 नोटा सापडल्या. शांताबाई ओवाळ असं या महिलेचं नाव असून ती कचरा गोळा करत असताना तिला प्लॅस्टिकच्या पिशवीत हे पैसे आढळून आले. शांताबाईने तातडीनं हे 52,000 रुपये डेक्कन पोलिसात जाऊन जमा केले. या काळ्या पैशांच्या बेईमान दुनियेत शांताबाईची इनामदारी मात्र सर्वांचा कौतुकाचा विषय ठरली. मात्र अशा अजून किती नोटा फेकण्यात आल्या असतील याबाबतही पुण्यात जोरदार चर्चा रंगते. रत्न ते पिशवी काढायला गेलो, वल्ल्या पिशवी त्याच्यातनं वल्ल्या पिशवीमध्ये पैसे होते आहेत म्हणून आम्हाला माहीत नाही. वल्लं सुका वेगळं असतं. वल्ला आम्ही काढायला गेलो तर त्याच्यातनं पैसे निघायला लागलं. त्याच्या खाली पैसे आणि त्याच्यावर कचरा होता. मग कचरा काढल्यानंतर पैसे काढले तर पुन्हा अजून त्याच्यावर पैसे होतं. पुन्हा अजून काढलं तर त्याच्यावर 3 टायमाला 3 एका पिशवीमध्ये होतं वल्ल्या भाजीपाल्याचं. मग ते मुकादमाला फोन केला आम्ही. मी घाबरले, लोक सगळं जमा झाल्या. मी घाबरून मग मुकादमाला फोन केला. मग त्यांना फोन केला. कितीचे नोटा होत्या? अजून कोण होतं तुमच्या? ते काय मोजलं नाही, सगळं 1000चेच होतं नोट. 1000. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय आणि औषध विक्रेत्यांनी आज रात्रीपर्यंत रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाचं उल्लंघन करून रुग्णांना वेठीला धरल्यास फौजदारी गुन्हे दाखल होतील. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सर्वच विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची, बँकेच्या प्रतिनिधींची, व्यावसायिकांची तातडीनं बैठक बोलावून अडचणी जाणून घेतल्या. त्यावर उपाय सुचवले. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 1077 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही सुरू केला आहे. पेट्रोल बंक्सवाले किंवा आपला हॉस्पिटल्स, फार्मसी ह्या लोकांना माझ्या खास करून सूचना, विनंती आहे आणि आदेश आहे. जे शासनाचा जे RBIच्या गाईडलाईन्स आहे आणि शासनाच्या धोरणे, अधिसूचना निघालेले, त्याचं परिपूर्णपणे प्रत्येकाने पालन करण्याचं बंधनकारक आहे. कुठल्याही रुग्णांना ह्या 500 रुपये, 1000 रुपये कारणं सांगून त्यांचा सेवा देण्यामध्ये कोणी बंद करू शकत नाही आहे. तसा करत असल्याचा आम्हाला प्रूफसहित प्राप्त झाले असेल तर त्या संबंधित हॉस्पिटलच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार आहोत. महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. थेट कायद्याला आव्हान दिल्यानं अशा पद्धतीनं याचिका मागे घेऊ शकत नाही. याकरिता ठोस कारण द्यावं लागेल, तेव्हाच ही याचिका मागे घेता येईल असं न्यायालयानं छगन भुजबळांना सुनावलं. या याचिकेवर 16 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले. शेलार यांनीही या भेटीबाबत बोलण्यास नकार दिला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं एकला चलो रेचा नारा वारंवार दिला. त्यामुळे शेलारांच्या या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. आम्हाला सहकार काय समजतो अशी टीका करणाऱ्यांनीच सहकारी कारखाने बंद पाडलेत आणि नंतर कवडीमोल किमतीत विकत घेतल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर केली. तर 500 आणि 1000च्या नोटा आधीच बंद झाल्या असत्या तर सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आली नसती असा हल्लाबोल पंकजा मुंडेंनी केला. राज्यातील 97% शेतकऱ्यांना FRP मिळाली आहे. देशात कुठल्याही राज्यातील शेतकऱ्यांना एवढी FRP मिळाली नाही. राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आमच्यावर जे लोक आरोप लावतात की यांना सहकार काय समजतो,
त्या सर्व लमाम लोकांनी सहकाराचं खाजगीकरण सुरू केलं, अशा प्रकारचा तो काळ होता। या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने डबघाईला आणायचे, मग ते विक्रीला काढायचे आणि कवडी मोल किमतीमध्ये ते आपल्या खाजगी कंपनीच्या नावानं विकत घ्यायचे। अशा प्रकारची एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती। मला वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तेव्हा 500 आणि 1000च्या नोटांवर बॅन लावलं असतं तर कदाचित सोमेश्वर कारखाना सुद्धा आमच्या ताब्यात आला असता आणि अतिशय मोठ्या मताने तिथे जनतेने आम्हाला तिथे सहकार्य केलं असतं आणि परत त्यांच्या हातात चाव्या दिल्या असत्या। हे सहकारी कारखाने तयार सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये गेले, पण त्या कारखान्याचा त्यांना एक वीट सुद्धा लावता आली नाही। गेल्या 18 वर्षामध्ये झालं नाही, ते गेल्या 1 वर्षामध्ये या माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने चेअरमननी करून दाखवले आणि 4 प्रकल्प नवीन इथे केलेले आहेत। टाटा समूहाच्या बोर्ड रूममध्ये सुरू झालेल्या युद्धानं अधिक उग्र रूप धारण केले। टाटा सन्सनं पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना एकावर एक धक्के द्यायला सुरुवात केली आहे। टाटांची फ्लॅगशिप एंटिटी असलेल्या TCSच्या अध्यक्षपदावरून सायरस यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यांच्या जागी संचालक इशात हुसेन यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले। समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सायरस अन्य कंपन्यांच्या पदांचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती, असं टाटा सन्सनं म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं करायला सुरुवात झाली आहे। न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवर बाहेर, तर राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये ट्रम्प यांचं भावी निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या बाहेर देखील निदर्शनं झाली। ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान स्थलांतरित, मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक गटांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यात आला। हे आमचे अध्यक्ष नाही, ट्रम्प परत जा, अशा प्रकारच्या घोषणा निदर्शक देत होते। दुसरीकडे लंडनमध्येही ट्रम्प यांना विरोध पाहायला मिळाला। वर्णद्वेष विरोधी कार्यकर्त्यांनी लंडनच्या अमेरिकन वकिलातीबाहेर निदर्शनं केली। ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये फ्रान्सच्या वकिलातीवर स्फोटकं फेकण्यात आली। मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी स्फोटकं टाकून पळ काढला। यामध्ये वकिलातीचा एक सुरक्षा रक्षक जखमी झाला। मुख्य म्हणजे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामांच्या दौऱ्यापूर्वी आठवडाभर आधी हा हल्ला झाला। इराकच्या हमाम अल आलील शहरानं अखेर मोकळा श्वास घेतलाय। टिग्रीस नदीकाठी वसलेलं हे शहर इराकी फौजांनी आयसिसच्या जोखडातून मुक्त केलंय। त्यानंतर सैनिक आणि स्थानिक तरुणांनी नदीमध्ये डुंबत आपल्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेतला। लंडनमध्ये क्रोयडॉन ट्राम्बलिकला झालेल्या अपघातात किमान 7 जण ठार झालेत, तर 51 जण जखमी झालेत। एका तीव्र वळणावर 20 किलोमीटरच्या वेगानं जात असताना ट्राम रुळावरून घसरली। स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये नोव्हेंबरमधील गेल्या 110 वर्षातील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे। दिवसभर पडलेल्या बर्फामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे कोलमडली। यंदा बर्फवृष्टी नेहमीपेक्षा लवकर आणि पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे। ज्युरॅसिक पार्क या चित्रपटातील दृश्य आता प्रत्यक्षात येऊ शकतात। जपानी कंपनी ऑन आर्ट कॉर्पनं जगातला सर्वात मोठा आणि हालचाल करू शकणारा डायनोसॉर रोबो बनवलाय। टिरॅनोसॉरस रेक्स असं त्याचं नाव आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।